मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी जी आहे आजच्या आंदोलनाची, जे 2 महिन्यापूर्वी जो काही आमचा संप झालेला होता, त्या संपाचा JR आमचा अजूनपर्यंत निघालेला नाहीये. तो JR लवकरात लवकर निघायला पाहिजे. याच्यासाठी आमचा हा संपूर्ण राज्यामध्ये संप सुरू आहे, काम बंद. आणि सगळ्या ठिकाणी आमच्या आंदोलन चालू आहेत. खूप आक्रोश मोर्चा असे निघत आहेत. कोणी उपोषणाला बसलेलं आहे. परंतु हे सरकार अशांकडे लक्ष देत नाहीये. जी 7,000 रुपये आणि 10,000 रुपये गट प्रकार ही जी मागणी आमची आहे आणि जी प्रोसिडिंग केलेली होती त्यांनी, हिवाळी अधिवेशनामध्ये हा JR आमचा निघेल आणि आशांच्या पत्रामध्ये वाढीव मागण्यात पडेल. परंतु JR निघून सुद्धा माझे हिवाळी अधिवेशन संपून सुद्धा 1-1.5 महिना 2 महिने झालेले आहेत आणि आता 2 मिटिंग सुद्धा झालेल्या आहेत. पण सरकारचं या आशांच्या मागण्याकडे अजिबात लक्ष नाही. म्हणून आशा असतील, अंगणवाडी असेल, शालेय पोषण आहार असेल, हे सगळे प्रोजेक्ट वर्कर जे आहेत जनतेचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी काम करत आहेत. म्हणून आपल्या देशातलं, आपल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य अबाधित राहावं आणि ह्या लोकांच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून आशांच्या पत्रामध्ये वाढीव JR मिळाला पाहिजे, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि जे काही ऑनलाईन काम जे आहे ते बिना मोबदल्याचं जे काही काम करायला लावत आहे त्याचा मोबदला मिळालेला नाही. जसं काही आयुष्यमान भारत कार्ड असेल, प्रधानमंत्री कार्ड असेल, याचा 1 रुपया सुद्धा आमच्या आशांना आतापर्यंत मिळालेला नाही. आणि ते काम करत असतात, त्यांचं जे मुख्य काम आहे त्या कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि जनतेचं आरोग्य अबाधित राहत नाही. म्हणून या सरकारने जे वेळबाह्य काम आहे त्याचा वेगळा मोबदला देऊन आणि वाढीव मोबदला पत्रात टाकून तुमच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की सरकार मायबाप आशांचा JR लवकरात लवकर काढून सहकार्य करा आणि हे आंदोलन संपूर्ण मिटवून टाका, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. माझं नाव कॉम्रेड मंगल टोंबरे, CITO औरंगाबाद. काय सांगाल, काय जनता सुद्धा तो आपल्याला स्वीकार दिलेला आहे आशावरती यांनी? महाराष्ट्र सरकारनं दिनांक 8 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आशा वर्कर आणि गट वर्करांच्या कृती समितीबरोबर जी चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्ये आशांना दरमहा 7,000 रुपये मानधन वाढ आणि गट प्रवर्तकांना मानधनामध्ये 10,000 रुपयाची वाढ केली होती. त्याचबरोबर दिवाळी बोनस म्हणून 2,000 रुपये देण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर आशा आणि गट प्रवर्तक यांना जे काम बेकायदेशीररित्या ऑनलाईन कामाची सक्ती जे शासन करत होतं ती सक्ती सुद्धा आम्ही करणार नाही अशा प्रकारची घोषणा केली होती. आणि त्याचा JR आम्ही दिवाळी झाल्यानंतर लगेचच काढू असं आश्वासन कृती समितीला दिलं होतं. परंतु जवळपास 3 महिने झाले तरी शासनाने या गोष्टींना दुर्लक्ष करून आशांच्या डोळ्यात जोखीम करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आशा आणि गटवर्कर फेडरेशनच्या वतीनं 12 जानेवारीपासून राज्यामध्ये बेमुदत संपावर आम्ही आशा आणि गटवर्कर केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा आणि गटवर्कर कामगार संघटनेच्या वतीनं, विशेषतः CITOच्या वतीनं प्रोफेसर भाईनांचा आज आम्ही आंदोलन करत आहोत. आशांच्या जो काही मानधनवाढीचा JR, त्याचबरोबर गट प्रवर्तकांना कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं याची पूर्तता करण्याचा JR आहे तो शासनाने त्वरित करावा ही विशेषतः खात्री घेऊन आम्ही आज सर्व शासनाला निवेदन देणार आहोत. आणि प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेऊन आमच्या आशाच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं CITOच्या वतीनं आपलं आवाहन करत